रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींची एक मोठी बातमी समोर येत आहे। पहिल्यांदाच अपयश आले असले तरी शेतकरी कामगार पक्षाला येणाऱ्या काळात नक्कीच चांगले दिवस येतील। त्यामुळे पक्षाच्या लढवय्या कार्यकर्त्यांनी अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे थेट आवाहन शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी केले। खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला। या निमित्तानं शेकापनं खालापुरात ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या मेळाव्यामुळे संपूर्ण खालापूर तालुका आज शेकापमय झाल्याचे पाहायला मिळाले। या दिमागदार सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, तर भाई जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा नवा मंत्र दिला। यासोबतच सांगोला मतदारसंघाचे एकनिष्ठ आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेकाप नेत्या चित्राताई पाटील, ॲडव्होकेट मीनाक्षी पाटील आणि रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शिवानी जंगम यांनीही कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। या मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती। परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो। यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे। आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करतं। आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे। दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं। त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे। ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो। हे लावण्याची काम चालू आहे, 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची। स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे, कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून की सर्वांनी काय वीज चोरलेली नाहीये। हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे। तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता तर त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतो। आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो। आणि इंडिया आघाडी अबाधित राहील, नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत, ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ, आम्ही थोडा त्याग करू, पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो। कार्यकर्त्याला दिला नाही, त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेतला दोघींनी, पण साम्या सरोज होती आणि तिला पोलिसांनी जेलबंद ठेवलं तिच्या घरामध्ये। साम्या कोरडेला जेलबंद करून ठेवलं होतं 3 दिवस सतत पोलिसांचा शब्द घराडा होता आणि त्या पद्धतीचं ते काम केलं। आणि एक अभ्यासू आणि तिने जो आमचं तत्वज्ञान आहे, बहुजनांचं राजकारण आहे, शाहू फुले आंबेडकर आणि मार्क्स लेनिन याच्यावर परिपूर्ण अभ्यास झालेली पहिली एक शेका पक्षाची तरुण कार्यकर्ती झालेली आहे, म्हणून तिला तो आम्ही मान दिलेला आहे। नीट पेपर लीक की जांच करने वाले जो जज थे दिल्ली हाईकोर्ट में
उसका तबादला कर दिया गया है, अब क्या लग रहा है ऐसे क्यों किया गया है? आपकी क्या उसके पहले क्या चाहते हैं? मेरे को अभी तक उसका आइडिया पूरा नहीं है, लेकिन मेरे को लगता है कि वो सब सांप्रत के मोदी और शाह की गवर्नमेंट ये फंसा रही है। ये ऐसी दिखाती है, ऐसा करेंगे वैसा करेंगे तबाला करेंगे, ये सब गलत कर रहे हैं। और मेरे को लगता है कि अब ये बच्चे लोग सुनने वाले नहीं है। ये आंदोलन आगे बढ़ेगा और यशस्वी आंदोलन को आज जो किया है उसने तो और उसकी ताकत अपने को बढ़ने वाली है। धन्यवाद. म्हणून आम्ही काम करतोय आणि आजपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3,000 यायचं ते आज 12,000 येतं. आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय. आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो. युवांचं जे आंदोलन झालेलं आपण स्वतः केला होता, काय तिथला अनुभव आपला? नाही, विद्यार्थी आंदोलन गेल्यावर विद्यार्थी खूप चिडलेले, पण त्यांच्यावर खूप प्रचंड दबाव होता. मी तुम्हाला जुनं सांगत नाही, लेटेस्ट सांगते. आता ज्या पद्धतीचा पोलिसचा क्रॅकडाऊन चालू आहे की प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर जातात, त्यांचे पर्सनल डिटेल्स लीक करतात आणि त्यांना दबाव करतात की तुम्ही हे पोस्ट करू नका, अशी प्रधानमंत्र्यांची माफी मागा, तशी मागा. तुम्ही आज फेअर डिसूजा नावाचे पत्रकार आहे, जी फार क्रेडिबल पत्रकार आहे, तिच्या सगळ्या पोस्ट पहा, हे पहा. मला वाटतंय कंटिन्युअस लोकांचा आवाज दाबण्याचं जे काम आहे हे करतायत. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज उद्या साम्या किंवा माझं अकाउंट हॅक झालं तर. टोटल हेच चालू आहे. म्हणजे साम्या तू तुझा अनुभव सांग, तुला कसे कलम लावलेले. आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये 20 तारखेला आंदोलन करायचं ठरवलं त्यावेळेस पोलिसांनी जे ऑर्गनायझर्स होते सगळ्यांना घरापर्यंत जाऊन हाऊस अरेस्ट केलं. आम्हाला 12 तास पोलिसांनी ताब्यामध्ये ठेवलं. तर हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्यांना नको होतं की विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं आणि पोलिसांचं दबाव तंत्र त्यांनी वापरला. आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमच्यावरती कलम लावली, तुम्ही आम्हाला गुन्हेगार ठरवलं, मग आम्ही दहशतवादी आहोत का या देशातले की त्यांच्यासारखं लाठीचार्ज दिल्लीत केला आणि मुंबईत पण तेच बघायला मिळालं. नाही, मला हे सांगायचंय की साम्यासारखी मुलगी, एक हिंदू मुलगी, 10वीत बोर्डात आलेली, 12वीत बोर्डात आलेली मुलगी, वडिलांनी अख्खं आयुष्य वेचलं धारावीच्या चळवळीसाठी, एक नॉर्मल बिल्डर कुटुंबातली मुलगी, तिच्यावर या पद्धतीचे तुम्ही क्रिमिनल ऑफेन्सेसचे कलम लावतात. अजून पण ते फुल्ली क्लिअर नाहीयेत. आता नोटिफिकेशन आलंय की ते सगळे काढणार आहेत. पण मला विचार हा येतो की जर एका एज्युकेटेड एवढ्या नॉन मुलीवरती असं करतात तर सर्वसामान्य अशा किती स्टोरीज आहेत. मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा घरी माझ्या नाशिकला माहेरी बसलेले तेव्हा 2 मुलं नुसती रडत आली आम्हाला बघून आणि तुमच्याच एका चॅनलनी नंतर त्यांची स्टोरी रन केली. ती रडत होती. आम्ही म्हटलं काय झालं तर म्हणजे आमच्या 3ऱ्या भावाने नीट पेपरमध्ये सुसाईड केलं. आणि मी इतकी हतबल होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत रडायला लागले. म्हणजे काय उत्तर द्यायचं. असे लाखो करोडो मुलं आहेत की आज जे सफर करतायत. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा आवाज बनून राहणं, वेळ पडल्यास आक्रमक होऊन त्यांच्यासाठी लढणं, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विशेष बात म्हणजे आता माहिती सूत्रानुसार की जो न्यायालयाचे तपास वगैरे बदली करण्यात आली. हे नवं नाहीये ना. मला सांगा, या देशाच्या सरन्यायाधीश मुलांना कॉक्रोच बोलतो. जी शिंदे गट आणि शिवसेनेची केस चालू आहे त्याचा एवढा वर्ष निकाल लागत नाही. कपिल सिब्बलांचं काल तुम्ही आर्ग्युमेंट ऐकली असेल. तर पूर्ण सगळ्या व्यवस्था या लोकांनी ताब्यात घेतल्यात. इंडिया इज ऑलरेडी अंडर अ डिक्टेटरशिप थ्रेट. तर हा लढा फार मोठा होणार आहे, फार महत्वाचा आहे. म्हणजे आझादीचा लढा होणार आहे. धन्यवाद. काय सांगाल, काल प्रधानमंत्र्यांनी स्वतः एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या सर्वांना ज्यांनी मला शिव्या दिल्या, माझ्या आईवडील शिव्या दिल्या त्यांना मी माफ करतो असं एकंदरीत सांगितलं. यावरती काय? सर्वप्रथम तुमची माफी मागितली कोणी की तुम्ही कोण आलात आम्हाला माफ करायला, हा पहिला प्रश्न.
दुसरा म्हणजे तुम्ही माफी मागितली पाहिजे, तुम्ही अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे, तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी 100% या गोष्टीचा निषेध करते, निंदा करते की ते काही तुमच्यावर वल्गर कमेंट झाल्या, काही तुमच्यावर कौटुंबिक कमेंट झाल्या, त्या कोणावरही झाल्या नाही पाहिजे, ना तुमच्यावर ना देशाच्या कुठल्याही नागरिकावर. कारण की पंतप्रधान होण्याच्या आधी तुम्ही सर्वप्रथम या देशाचे एक नागरिक आहात. ते नक्की त्याचा विरोध करते आणि त्या लोकांवर तुम्ही योग्य ती कारवाई करा. पण तुम्ही कोणाला माफी देणार आहे आणि हे करणार आहे? तुम्ही स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणता, गॉड सारखं पोर्ट्रे करता. ही पिढी एवढी मूर्ख नाहीये. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही अकाउंटेबल होतात. म्हणजे असं नाहीये की पूर्वी आंदोलनं झाली नाही. आम्ही सुद्धा आदिवासींच्या मार्च मध्ये चाललो तेव्हा पोलीस सोबत चालायचे, आम्ही सोबत भाकरी सुकट खाल्लेली आहे, तुम्हीच व्हिज्युअल्स दाखवलेले आहेत. किती वेळा आम्ही आणि पोलीस सांगायची बाबा ट्रॅफिक आला आता बाजूला जा. पण ही कोणती पद्धत झाली? काय केलं असतं त्या विद्यार्थ्यांनी फक्त संसदेपर्यंत चालले असते ना. अँटी सोशल एलिमेंट आणि दगड बिगड कंट्रोल करण्याची जबाबदारी तुमची होती. आता प्रधानमंत्र्यांचं काय झालंय माहितीये का? भरपूर PR एजन्सीज लावल्या असतील, या PRचा खर्च आपल्याच टॅक्सच्या पैशातनं चालू असेल आणि नाव इज ट्राइंग टू हार्ड बेसिकली टू कव्हर अप आणि लुक गुड. जसं पूर्वी हिंदू मुस्लिम करून मतं मागितली, आता जनरेशन डिवाइड करून मतं मागण्याचा प्रयत्न. पण मी एक आई आहे, मी पुढच्या पिढीची आहे, जेनझी मध्ये नाहीये मी जेनझी मध्ये नाहीये. पण मी सांगते आमच्यासारख्या आयांना सुद्धा सगळं कळतं की तिथे 16 आणि 17 वर्षाच्या पोरांना तुम्ही मारत होते, 12 वर्षाच्या पोरींचे तुम्ही ड्रेस पाडत होते. तुमची जबाबदारी नव्हती. तिथे समोर दिल्लीत तुम्ही बसलेले होते. तुम्हाला मला विनंती करायची आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही व्हिडिओ बनवू नका. तुम्ही पार्लमेंट मध्ये जाऊन उत्तरं द्या, चर्चा करा, सोल्युशन शोधा. ते आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाहीये. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला EVM बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आता EVM बद्दल आपलं मत काय. आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलंय EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. नहीं, एक तो महाराष्ट्र में भी MPSC हो या उसके साथ CET हो, उसके बारे में भी यहाँ पे पेपर फूटा है, ये सिद्ध हुआ है. अभी उसके लिए हम वहाँ पे लड़ रहे हैं. तो इसीलिए ये जो MPSC हो या गवर्नमेंट की एग्जाम्स का पेपर हो या CET का पेपर हो, वो अगर वहाँ पे लीक होता है तो वो जो कॉमन मैन होता है, उनके जो बच्चे होते हैं, उनको वहाँ पे तकलीफ होती है. जो पैसा जिसके पास है उसको ही वहाँ पे अच्छे मार्क्स आते हैं. अभी MSCET में अगर आप देखो तो इसके पहले 11th और 12th में बच्चों को जो वहाँ पे मार्क्स आए थे वो करीबन 90% के आगे होते थे और उनको CET में वहाँ पे ऑलमोस्ट 100% मिलता था. लेकिन लास्ट 3 सालों में अगर वहाँ पे आप देखो तो जो 90% मार्क्स 11th और 12th में जो बच्चों को मिलते थे वो अभी कम होते हुए 40% तक वहाँ पे आए हैं. जो अभी 10th, 11th और 12th में अगर उनको 40% वहाँ पे मार्क्स मिलते हैं और CET में उनको अगर 100% मिलता है तो डेफिनेटली कहाँ ना कहाँ तो भी कुछ ना कुछ तो गलत CET में हो रहा है. वहाँ पे करीबन 10-12 लाख विद्यार्थी वहाँ पे एग्जाम देते हैं. उनका जो ड्रीम होता है या उनको जो अच्छे कॉलेज में जाने का इच्छा होती है, वो वहाँ पे पैसा और भ्रष्टाचार आने के कारण वहाँ पे सिर्फ पैसा वालों का वहाँ पे अच्छा हो रहा है, लेकिन नॉर्मल लोग, कॉमन मैन का वहाँ पे नुकसान हो रहा है. कशासाठी त्यांनी पाहिजे हे आपल्याला बघावं लागेल. आज कधी आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा सिस्टमच्या वर नाही तर कार्यकर्त्यांच्या वर कधी त्या ठिकाणी आपण दिसतो. त्याच्या मागे काय भूमिका होती, युवांनी का
कार्यकर्त्यांनी का त्यांचे पाय दुखले हे मला तरी सांगता येणार नाही. थोडंसं समजून घ्यावं लागेल, मग त्याच्याबद्दल मी टिप्पणी करू शकतो. धनंजय मुंडे यांनी कमबॅक बद्दल विश्वास दाखवला. त्यांना कमबॅक करायचं, पण लोक त्यांना कमबॅक करून देणार नाही. अगदी काँग्रेस माफ करा याची अभिजित तिपके यांची अभिजित तिपके यांची भेट घेतली, बच्चू कडूंनी संजय शिरसाट यांनी भेट घेतली, त्यावरून आता महायुतीची एक नाराजी झालेली आहे. याच्यात आता खरंच ते स्वतःच्या डोक्याने तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही. तर राहिला प्रश्न अभिजित तिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं. सेल्फीवरती लोकांना त्यावेळेला जे काही त्यांनी विरोध केला होता त्यांना माफ केले म्हणून विरोध झालेला आहे, यावरती काय बोलणार आपण? हे बघा, तिथं जे काय तिथं हे झालं होतं, मुलांना तिथं मारण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, खेळ्यांनी मारण्यात आलं होतं. बीजेपीचे कार्यकर्ते, पोलीस सोडा, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा युवांना तिथं मारहाण केली होती. पहिलं या सर्व नेत्यांनी, अमित शहा साहेब असतील, मोदी साहेब असतील, युवांची तिथं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सुरुवात तिथून होऊ शकते. फक्त सोशल मीडियावर एखादी रील चालावी म्हणून त्यांनी तिथं एखादी भावना व्यक्त केली असेल, ते हे तुम्ही जर बघितलं असेल, युवांनी त्यांना परत एकदा सोशल मीडियावर तिथे ट्रोल केलं. पंतप्रधान रीलच्या माध्यमातून बोलतायत, कधी पत्रकार परिषद घेतली नव्हती, आता रीलच्या माध्यमातून संबोधित करतायत, काय सांगायचं? आमचा पत्रकारांवर विश्वास आहे, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांचा तसा रीलवर विश्वास आहे. पण रीलवर ते अवलंबून असल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल, त्यांना ट्रोल पण रीलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात केलं. पूर्वी मनमोहन सिंग साहेब हे तिथं पत्रकारांना सातत्याने भेटत असत, जेव्हा भारताच्या बाहेर प्रवास करत असत तेव्हा पत्रकारांना ते स्वतःच्या विमानामध्ये तिथे घेऊन जात होते. आणि मग काय झालं, कसं झालं, काय या देशामध्ये आपण करणार आहोत, कसा फायदा आपल्याला देशाला त्या दुसऱ्या देशाकडनं होणार आहे, याचा संवाद हा आधीच्या पंतप्रधानांचा आणि पत्रकारांचा होता. पण आत्ताचे पंतप्रधान पत्रकारांची न बोलता रीलवर बोलतात, हे मात्र दुर्दैवी आहे. केंद्र शिक्षण मंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील आणि त्याचबरोबर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना देखील माहिती आहे, असं थेट सामना अग्रलेखातून करण्यात आलं. मला वाटत नाही फायनान्स मंत्रालय हे कदाचित तिथं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना पाहिजे असावं, पण त्यांना तिथं मिळालं नाही का त्यांनी त्याला नकार दिला हे आम्हाला तरी सांगता येणार नाही. पण काही ना काहीतरी मुवमेंट दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्यांना तिथं विनंती केली की तुम्हाला दिल्लीमध्ये यावं लागेल. सामनामध्ये असं देखील लिहिलंय की राज्यात त्यांचा आवडता मुख्यमंत्री होईल, म्हणजे फडणवीस यांचा आवडता मुख्यमंत्री असं देखील लिहिलंय. मला असं वाटतं की त्यांचा आवडता होईल का अमित शहा साहेबांचं होईल ते नंतरच आपल्या सगळ्यांना कळेल. दादा, शेकाप डावी इंडिया आघाडी सोबत राज्यात आहे, तर केंद्रात आणि राज्यात सर्व डावी आघाडी ही इंडिया आघाडी सोबत असणार आहे का? याच्या आधी राहिलेले आहेत, याच्या पुढेही राहतील असा विश्वास आहे. जंतर मंतर ज्या ठिकाणी आंदोलन पार पडलं हे देशविरोधी आंदोलन होतं, असे आरएसएसचे वरिष्ठ नेते त्यांचं म्हणणं. आता मग तुम्ही घाबरला कशाला या युवांना? मोठ्या प्रमाणात हे युवा रस्त्यावर आले आणि तुम्ही घाबरला, तुम्ही बॅकफुटवर गेला. मग कुठं ना कुठं तरी या युवा शक्तीला तुम्ही घाबरला. आणि आता जेव्हा युवा शक्ती आता आपापल्या घरी गेलेल्या आहे, तेव्हा तुम्ही आता धीटपणा दाखवत त्या युवांवर जर बोलत असाल तर त्याला धीटपणा आपण म्हणत नाही, त्याला घाबरूटपणा आपण नक्कीच तिथं म्हणू शकतो. अभिजित तिपके आहेत, हे बाहेरगावी शिकले, अमेरिकेत शिकले, त्यांचा खर्च एवढा कसा यासाठी एक आरटीआय देखील टाकण्यात आलेला आहे. अभिजित तिपके यांचे वडील एक वरिष्ठ अभियंता आहे, त्यांचा पगार 65 ते 70,000 आहे. बाहेरगावी गेले. बघा, तुम्ही ज्या मोठ्या कलाकार, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांनी युवांबद्दल आणि महिलांबद्दल भाजपच्या खासदार तरी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथे स्टेटमेंट केलं. आणि ते बोलत असताना काय बोलतात की हे जे काही मॉडर्न आणि वेस्टर्न हा जो विचार आहे तो देशासाठी योग्य नाही. पण या देशामध्ये अनेक असे मंत्री आहेत भाजपचे, ज्यांची मुलं हे अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये तिथे अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत. त्याचा विरोध आम्ही करत नाही. त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आता अभिजित हे बाहेर शिकला असेल तर काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल तर कसंही मिळालं असेल,
ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल. रोहित दादा, नवी मुंबईत पुन्हा महायुतीत एक खेळा पाहायला मिळतो. एकनाथ शिंदे यांची स्पष्ट योजना आहे, मात्र बरेच नाईक त्या योजनेवर सध्या नाराज आहेत. त्यांच्यात वाद आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा विविध शहरांमध्ये मतदारसंघामध्ये आपापल्या विरोधात त्या ठिकाणी काम करताना बघितलेलं आहे. नवी मुंबईमध्ये तसंच काम हे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हे तिथे सुरू आहे. याच्या आधी सुद्धा आपण बघितलेलं आहे. सर, एक स्थानिक प्रश्न आहे. आठवडाभरापूर्वी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कानाखाली लावेल असं वक्तव्य केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? हे चुकीचं वक्तव्य आहे. अधिकाऱ्यांबद्दल असं बोलणं हे योग्य नाही. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असेल तर तुम्ही अधिकारी तुमचं काम केलं पाहिजे. तर तुम्ही कानाखाली मारणार अशी भाषा जर करत असाल तर हे योग्य नाही.